जिकडे पाहे तिकडे देवा, जिकडे पाहे तिकडे देवा, जिकडे पाहे तिकडे देवा, जिकडे पाहे जिकडे पाहे जिकडे पाहे जिकडे पाहे जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे देवा, जिकडे पाहे तिकडे देवा, ऐसा भाव दे काही ऐसा भाव दे काही काय गेलो एक देशी काय गेलो एक देशी ऐसा भाव दे काही, ऐसा भाव दे काही, काय केलो ये देशी, काय केलो ये देशी, पुणा 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 दोषी संपन्न 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 गुण दोषी संपन्न संपन्न गुणदोषी 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 संपन्न, गुणदोषी संपन्न, हा
गुणा दोषी संपन्न काय केलो जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, काय केलो एकदेशी, गुणदोषी संपन्न, पडे तेथे तुझ्या पाया, करी वायान वजेसे, काय केलो एकदेशी, गुणदोषी संपन्न, तुका म्हणे विषमे सारी, तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरी जीवासी, काय केलो एकदेशी, गुणदोषी संपन्न, पांडुरंगा करो प्रथमान म्हणा, पांडुरंगा करो प्रथमान म्हणा, दुसरे चरणा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. शरण शरण जी हनुमंता, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काहे. काय केलो एकदेशी, गुणदोषी संपन्न. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याकडे, परमात्म्याच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून, अहिल्यानगर जिल्ह्यातून, शेजारच्या अनेक विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचे थोर संत, संत श्रेष्ठ आद्य संत विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या अनुकंपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय महंत अमृतनाथ स्वामी महाराज, ब्रह्मलीन सुरेशानंद गिरीजी महाराज, परमपूज्य वैकुंठवासी कोंडजी महाराज भगत या सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने अत्यंत पवित्र अशा श्रद्धा संपन्न, धर्मप्रधान,
अशा या श्री क्षेत्र सुरेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या गावामध्ये संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सर्व भाविक, सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण, सर्व माता भगिनी, परिसरातून हजर असलेले सर्व वैष्णव या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान या गावचं ग्रामदैवत भगवान रोकडोबा महाराज अर्थात भक्तश्रेष्ठ मारुतीरायाच्या, भगवान शिवजीच्या, भगवान नंदी महाराजांच्या, भगवान गणरायाच्या आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार सोहळा या निमित्ताने संपन्न होत असलेला हा 4 दिवसीय भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या 3ऱ्या दिवसाच्या अर्थात उपांत्य कीर्तन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या प्रेमातून या गावचा आणि ज्यांचा नात्याचा आणि प्रेमाचा संबंध आहे असे आदरणीय दराडे सर यांच्या जबरदस्तीमुळं आणि त्यांचे भाचे पोलीस खात्यामध्ये सेवा करत आहेत, इलकजी नेरुळला पनवेलला, त्यांच्या प्रेमामुळं मला आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झालेला आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. या गावच्या दृष्टिकोनातून गाव जेव्हा वसलं तेव्हापासून आजचा दिवस हा चिरस्मरणात राहणारा असा हा दिवस आहे. मोठ्या उत्साहात, मोठ्या थाटात, मोठ्या आनंदामध्ये भगवान शिवजीच्या, भक्तश्रेष्ठ मारुतीरायाच्या अर्थात रोकडोबा महाराजांच्या, भगवान गणरायाच्या, विठ्ठल रुक्मिणीच्या, नंदी महाराजांच्या मूर्तीची अत्यंत उद्घोषामध्ये, वेद मंत्र घोषामध्ये, अग्नीच्या, भूदेवाच्या आणि वारकरी संप्रदायातील साधूंच्या उपस्थितीत या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा संपन्न झालेला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आजचा असा दिवस आहे. भगवान विराजमान झालेले आहेत आणि भगवान परमात्म्याचं येणं इथं झालेलं आहे. ते इथे आलेले आहेत. फक्त त्यांचं दर्शन मंदिरामध्ये आल्यानंतर मूर्तीमध्येच त्यांचं दर्शन न होता त्या भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला सर्वत्र झालं पाहिजे, अशी आपली व्यापकता सिद्ध झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून मी या अभंगाला पुढे घेतलेला आहे आणि म्हणून या अभंगाची आपण रचना खऱ्या अर्थानं केलेली आहे. वास्तविक पाहता मंदिरात देव आहेच, काही वादच नाही, प्रश्नच नाही. परंतु मंदिरात जसं देवाचं वास्तव्य आहे तसं आपल्या हृदय मंदिरामध्ये सुद्धा देवाचं वास्तव्य आहे. आणि जसा हृदयात परमात्मा आहे तसा तो चराचरातल्या प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत, पदार्थामध्ये सुद्धा आहे. फक्त असलेला आपल्याला दिसला पाहिजे एवढं चिंतन करणारा आज अभंग आपण आपल्या समोर घेतलेला आहे. मंदिरामध्ये परमात्म्याचं येणं झालेलं आहे. परमात्मा आलेले आहेत, मोठ्या थाटात उत्साहात आलेले आहेत. पण आपल्या हृदय मंदिरामध्ये सुद्धा ते विराजमान झाले पाहिजेत आणि प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत, पदार्थात सगळीकडेच त्यांचं आपल्याला काय झालं पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. आणि मग ते कधी होत असतं तर त्याच्याकरता आपलं हृदय सुद्धा मंदिर बनलं पाहिजे. आणि मग हृदय मंदिर बनवण्याकरता काय काय असलं पाहिजे, आपल्या हृदयात मंगलता असली पाहिजे, आपल्या हृदयात दिव्यता असली पाहिजे आणि आपल्या हृदयात रम्यता असली पाहिजे. जेव्हा मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे तिन्ही एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थानं ते मंदिर बनलं जातं. कधीतरी देवानं यावं आणि आपल्या हे हृदयामध्ये
ठाण मांडून बसावं, याकरता आपण आपल्या हृदयाची मंगलता, हृदयाची दिव्यता, हृदयाची पवित्रता, हृदयाची प्रसन्नता, हृदयाची निर्मलता आपण केली पाहिजे. या दृष्टिकोनातून या अभंगाचा विचार आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वारकरी संप्रदायातील संगीताच्या भजनाच्या क्षेत्रातले संपूर्ण महाराष्ट्राला हवे हवे असलेले असे दिग्गज गुणी लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. मी आपल्या सर्वांच्या चरणाला मनापासून वंदन करतो. मृदंगाच्या क्षेत्रातले, या विभागातले, या भागातले जरी हे असले, जरी तुम्ही ते फक्त नाशिक भूषण असंच लिहिलेलं असलं तरी ते चुकलेलं आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र भूषण आहेत, हे लक्षात ठेवा. मी आपलं मनापासून या दोनही मृदंगाचार्यांचं अभिनंदन करतो. माझ्या पाठीमागं उभी राहिलेली जी लहान लहान मुलं आहेत त्यांचं विशेष करून पुन्हा मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. ही जी लहान मुलं आहेत ना, ही लहान मुलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य आहे. एका वाक्यात सांगतो, ही लहान मुलं भविष्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, कलाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी सांगू शकत नाही. ही मुलं भविष्यामध्ये शेतकरी, अधिकारी, कर्मचारी होतील का नाही मला याचा अंदाज नाही दिनेशजी महाराज. पण ही माझ्या पाठीशी उभा राहिलेली जी लहान लहान मुलं आहेत ना, खरं सांगतो या मुलांना ज्यांनी जन्म दिलाय त्या आईवडिलांना आणि या मुलांना इथं उभं राहण्याकरता ज्यांनी प्रवृत्त केलंय त्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचं कारण आहे, ही मुलं भविष्यामध्ये एका वाक्यात सांगतो माणसं नक्की होतील. आणि मला वाटतं सध्या गरज कोणाची आहे? माणसाची. लोक किती असतात त्याला फार महत्व नसतं हो, गावात माणसं असली पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक गावात लोक राहतात. कृष्णा महाराज, एखाद्या गावामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा ते सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या गावाच्या बाहेर एक लोखंडी अशी पाटी लावलेली असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं गावची लोकसंख्या. कारण त्यांना सुद्धा अजून अंदाज आलेला नाही माणसं आहेत का नाही कोणास ठाऊक, हे लक्षात ठेवा. त्यांनी लिहिलेलं असतं गावची लोकसंख्या, म्हणजे गावात लोक राहतात एवढी गोष्ट खरी आहे. माणसं आहेत का नाही कोणास ठाऊक. गरज माणसाची आहे. ही मुलं माणसं नक्की बनतील. वाढवत नाही, तासात थांबायचंय. अजून एक वाक्य सांगतो. ही लहान लहान मुलं जी आहेत ना माझ्या मागे उभा राहिलेली, ही मुलं मी कोऱ्या स्टॅम्पवर सही करतो. काय लिहायचं ते लिहून टाका. खात्रीनं सांगतो महाराज, ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंच व्यसन करणार नाहीत, हे माझ्याकडून लिहून घ्या. आणि मला वाटतं गुरुजी, व्यसनमुक्त समाज तयार होणं हीच खरी भारताची प्रगती आहे, खरी प्रगती आहे. हे लक्षात असू द्या. व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि हे मुलं व्यसनमुक्त नक्की होतील. मी यांचं अभिनंदन करतो. चोपदार, विनेकरी यांचंही अभिनंदन करतो. अत्यंत छान अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. याचे ऑपरेटर मालक, मी आपल्यालाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्यालाही धन्यवाद देतो. माझ्या समोर येऊन बसलेले सर्व श्रोते, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. आणि गुरुजी, मी इथं पहिल्यांदा या गावात आलेलो आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला आले असतील. मी पहिल्यांदाच आलेलो आहे आणि म्हणून एक छोटी विनंती करतो. चालेल का तिलकजी? चालेल का? एक छोटी विनंती करतो. चालेल का म्हणतो? विनंती करू का? हां हां करू ना. हां, तुमचं परवानगी असेल तर छोटी विनंती एवढीच करतो. साधारणतः वय वर्ष 20 ते वय वर्ष 40 एवढ्या टप्प्यात ज्यांचं वय आहे, असे जेवढे तरुण इथं कीर्तनाला आलेले आहेत त्याने एका सेकंदात उठायचं आणि माझ्या डाव्या आणि उजव्या हाताला येऊन बसायचं. 20 ते 40 एका सेकंदात. अरे उठा की आता. अरे 45 चाल. तुझं 45 आहे का? 20च्या खाली आहे का? 18 आहे का? अरे चल 15 पासून पुढचे या. उजव्या हाताला या, उजव्या हाताला या. माझ्या उजव्या हाताला यायचं. या 15 ते 45 उजव्या हाताला या. बसा फक्त, पाया नका पडू. बस इथे बस. बसून घ्या.
उजव्या डाव्या हाताला या. अरे इथं 40च्या नंतरचे समोर या उजव्या हात. आता बाकीचे थोडं सरका ना पुढं. हे मागं का बरं तुम्ही इतके लांब 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 बसले? माझ्यावर नाराज आहेत का तुम्ही? बाकीचे या पुढं, पुढे या. बाकीचे पुढे सरका सगळे. तुम्ही आता वय कमी करून घेऊ शकत नाही, नाईलाज आहे तुमचा. आता वय वाढवायची व्यवस्था आहे, कमी करायची नाही. काही इकडून बसा, काही असं असं माझ्याकडे बघायचं. हां, छान. असं असं थोडं, असं थोडं. हां, या या भाषण नाही चालू, कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या या या. माझ्या विनंतीला आपण सर्वांनी मान दिला आणि आपण सर्वजण पुढे आलात. मी आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. खरं सांगा, खरं सांगा, आत्तापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमाने तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं का? नाही बोलवलं. उलट तुम्ही जर पुढे येऊन बसलेला असाल तर बऱ्याच लोकांनी तुम्हाला मागे ढकललं असेल. बरोबर आहे ना? मी किती प्रेमानं तुम्हाला पुढं बोलावलं. का मी तुम्हाला पुढं बोलावलं याची 2-3 उत्तरं देतो. पहिलं उत्तर आहे का मी तुम्हाला पुढं का बोलावलं, त्याचं पहिलं उत्तर हे आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. खरं सांगा बरं, ही जागा सोडली तर सध्या इतकं पुढे येऊन बसायसारखं काय राहिलंय का? काय राहिलं? दुसरं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलं. दुसरं उत्तर आहे का, जगाच्या पाठीवर दिनेशजी वारकरी संप्रदाय हा संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय आहे. तुम्हाला दुसरीकडे हे औदार्य पाहायला मिळणार नाही. जरी ते लोक आपल्या भाषणात म्हणत असले तळागाळातील जनतेसाठी, असं जरी म्हणत असले तरी ते तसं नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठी ते असते. मी तुम्हाला प्रेमाने पुढे बोलावलंय. सरपंच नाही नाही नाही, मग काय हे ऐका ऐका, हे सरपंच नंतर आहेत, अगोदरचे ते वारकरी. वा वा वा. बस बाकी संपलं. आणि मग मला अजून एक वाक्य सांगतो आता. अरे आम्हाला याचा स्वाभिमान आहे, आमचा एक वारकरी सरपंच होऊ शकतो, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे, मनापासून. एका अर्थाने गुरुजी, बघू रे गुरुजी, एका अर्थाने मी आज असं म्हणेल, हा मंडप आहे सत्याचा. हा मंडप आहे सत्याचा आणि सत्याच्या मंडपात गावाची सत्ता येऊन बसलेली आहे. खरं सांगू, ज्या दिवशी सत्य आणि सत्ता एकत्र येते त्याच दिवशी खरा विकास होतो. तोपर्यंत कधीही विकास होऊ शकत नाही. आज चांगली गोष्ट आहे. मी 2 उत्तर दिली बघा तुम्हाला पुढं का बोलावलं याची, बरोबर. आणि आता तिसरं उत्तर देतो. बहुतेक माझ्या अंदाजाने तुम्ही सगळे लोक शेतकरी असले पाहिजेत का नाही? शेतकरी अरे शेतकऱ्याचीच पोर असताल ना तुम्ही. शेतकरी तुम्ही पेरणी करता का नाही? पेरणी शेतात काय कमाल आहे. अहो पेरणी करता का नाही म्हटलं? पेरणी करता. पेरणी करताना मुहूर्त पाहून, पंचांग पाहून पेरणी करता. बरोबर बरोबर. काय बरोबर आहे म्हणता राव? अरे दादा ऐका 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 ऐका, पेरताना कुठं मुहूर्त बघतेत का? जर पेरताना मुहूर्त पाहिलं असतं, ऐका, पेरताना जर मुहूर्त पाहिलं असतं तर गुरुजी गाथेत ते चरण आला असतं का? मडे झाकोनिया करीते पेरणे. नीट ऐका, नीट लक्ष द्या. कीर्तन प्रोटोकॉल म्हणून ऐकू नका, लक्ष देऊन ऐका. खरं सांगा, शेतकरी पेरणी करताना लक्ष द्या, पेरणी करताना मुहूर्त पाहून पेरणी करतो का वापसा पाहून पेरणी करतो? काय पाहून? वापसा पाहून. शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. हे वापसा नाही कळलं का तुम्हाला? कळलं नाही? शहाणा शेतकरी, सरपंच शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो का नाही कळलं तुम्हाला अजून? अहो हे आता हे पुढं बोलवलेले हे सगळे तरणी पोरं म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. आणि मला खात्री आहे आता या वापशावर पेरलेलं वाया जाणार नाही, याची मला खात्री आहे.
मी आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतो. कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येते तेव्हा सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येते तेव्हा सर्वांनी टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा, मी इमानदारीनं नऊला सोडतो. विठ्ठल आणि आणखीन एक छोटी विनंती करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, चुकून कोणाकडे मोबाईल असेल, सगळे आल्यापैकी सगळे, तर त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9च्या नंतर आपण बोलू. काय तुमचं जे काय काम असेल ते 9च्या नंतर करा. तोपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्याने शेजाऱ्याकून बंद करून घ्या. ऐका, कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी 400 किलोमीटर प्रवास करून 6:45ला इथं करेक्ट आलोय. मी जीव तोडून तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हतं, हे चांगलं नाही. याकरता तुम्ही सगळे आलेले थेट इकडं पुढे या. तिथं कोणीच बसू नका, इथे या, माझ्या उजव्या हाताला या, थेट पुढं, त्यांना जागा द्या. सगळे अरे इकडे या ना, या इकडे, ते बसू नका तिथं, थेट इकडं उजव्या हाताला या. या इथं माझ्या उजव्या हाताला. अरे ते दोघं बसलेले कारण तसं नको ना. या चल ये या इथं या उजव्या हाताला या. 20च्या हे असं प्युअर माल कीर्तनाला पाहिजे. या असं उजव्या हाताला बस. छान. काय झालं गुरुजी, आपल्याला हा कधीतरी वापशावर पेरायची संधी येते, नाहीतर नेहमी चिबडातच पेरायची पाळी येते. चिबड कळतं का नाही तुम्हाला? जाऊ द्या, आता जास्त उघडं करत नाही, लक्ष द्या. तर आता कोणाचं वाजणार नाही मोबाईल याची काळजी घ्या. 1 तास फक्त तुम्ही शांत लक्ष द्यायचंय. सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या बसा. महाराज या अभंगातून लक्ष द्या, बसा या. महाराज या अभंगातून देवाकडे, देवाच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. लक्ष द्या, परमार्थाच्या क्षेत्रात आपलं जीवन अति उच्च अवस्थेपर्यंत जावं असं जर वाटत असेल तर आपल्या अंतःकरणात भावशक्तीचं प्राकट्य झालंच पाहिजे. भक्तीच्या क्षेत्रात आपलं जीवन अंतरंग गाभ्यात प्रवेशित व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये शुद्ध भाव प्रगट होणं अत्यंत आवश्यक आहे. ऐका, परमार्थामध्ये आल्यानंतर, गळ्यात तुळशीची मालिका धारण केल्यानंतर, आळंदी, पंढरी, त्र्यंबकेश्वर, पैठण, देहूचे, पांडुरंगाचे स्वतःला आपण वारकरी म्हणून घेतल्यानंतर आपल्या जीवनात शुद्ध भाव अत्यंत महत्वाचा आहे. लक्ष द्या, या मंडपात इथे आल्यानंतर आपल्याकडं पाठांतर किती आहे, गुणवत्ता किती आहे, विद्वत्ता किती आहे, कला किती आहे, ज्ञान किती आहे, अभ्यास किती आहे, यापेक्षा आपला भाव किती शुद्ध आहे हेच भगवान पाहतो. ऐका, अजून एक सोपं वाक्य देईल, कितीतरी प्रमाण आपल्या पुढे मी सांगेन. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारशे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागव न लागो निधी तो ठाव, म्हणून संगटाकी शेवे अद्वैत भाव, तुका म्हणे मागे संती हाची केला उपाव, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची
भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी शुद्ध ज्याचा भाव झाला दुरे नाही देव त्याला. अगदी तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. पुष्कळ प्रमाण आहेत. या सर्व प्रमाणाचा अर्थ काय झाला? अर्थ हा सिद्ध होतो की परमार्थात शुद्ध सात्विक भाव अत्यंत महत्वाचा आहे. ऐका, एक वाक्य सांगतो, एक वाक्य. भक्तीच्या क्षेत्रात या मंडपामध्ये तुमच्याकडं चातुर्य किती आहे यापेक्षा तुमचं चारित्र्य किती चांगलं आहे हे महत्वाचं आहे. इथं त्याला किंमत द्यायची. आपण एखाद्या वेळेस चातुर्य कमी असलं तरी चालेल, पण चारित्र्य कुणी केली? मग शिकलेल्याने केली. माझा मुद्दा इतकाच आहे, भक्तीच्या क्षेत्रात चारित्र्य महत्वाचं आहे. ऐका, चातुर्य असलेली माणसं जीवनात यशस्वी होतीलच असं नाही, पण चारित्र्य असलेली माणसं मात्र जीवनात अपयशी कधीच होऊ शकत नाहीत, हे ध्यानात ठेवा. एक सोपं सांगेन. सुट्ट्या लागल्या होत्या शाळेला, शेवटचा पेपर होता, शेवटचा. आणि मुलं मुंबईला शिकायला, त्या गावची सगळी मुलं, म्हणू का नाशिकची? नको म्हणू का? व्यवस्थित जाऊ द्याल का मला? बाय बाय. नाशिकची मुलं होती, नाशिकची. आणि नाही लांबची सांगतो कशाला, जालन्याची मुलं होती, जालन्याची. शेवटचा पेपर होता, पेपर उरकला, सगळी आवरावर केली. छत्रपती शिवाजी टर्मिनसला आली. ती देवगिरी, रात्री 9 वाजता असते ना देवगिरी. 8:30ला ती मुलं स्टेशनला आली. प्रचंड गर्दी होती, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही डब्यात, भयानक गर्दी. तो शेवटचा डबा असतो ना जनरल मागचा, तिथं आले. काय करावं, मुंगी सुद्धा आत शिरू शकत नाही. 8:35 झाले, 8:40 झाले. हो, आता काय करायचं? बरं, याच गाडीने गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि गाडीत तर पाय ठेवायला जागा नाही. काय करावं, काय करावं, काय करावं? त्याच्यात एक चतुर होता. चतुर म्हणजे कंसात लबाड. चतुर म्हणजे कंसात लबाड. त्याने सांगितलं, हे बघा, आता याच गाडीने गेल्याशिवाय पर्याय नाही, गाडीत तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. मग काय, काहीतरी करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला जागा होणार नाही. तो चतुर होता. तो म्हणाला, हे बघा, माझ्याकडे लागलं जागा करायचं काम, फक्त तुम्ही सगळ्यांनी मी म्हणतो एवढंच म्हणायचं, बाकी काय बोलायचं नाही. ठीक आहे म्हणे, चालेल. सगळे त्या डब्याच्या जवळ आले. शेवटचा डबा, तो जनरल शेवटचा डबा, तुडुंब भरलेला, गच्च भरलेला. ते डब्याच्या जवळ आले 8:40ला, आणि मोठ्यानं म्हणायला सुरुवात केली. त्याने ओरडायला सुरुवात केली, डब्यात साप, डब्यात साप, डब्यात साप. आता डब्यात साप म्हणल्यावर डब्यात कोण थांबणार? हो, लोक साप 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 करत बाहेर पडली. 3 मिनिटात डबा मोकळा झाला. डब्यातले सगळे लोक S4, S3, S7, S8, S9 त्यात घुसले. जाऊ द्या म्हणले, आता पुढे काय व्हायचं ते उद्या, काय टीसील काहीतरी सांगू. घुसले त्याच्यात. हे 10-15 जण आतमध्ये शिरले. 4ही दरवाजे लावून घेतले, सगळ्या खिडक्या लावून घेतल्या व्यवस्थित. वैतागलेली पोरं होती, थकलेली पोरं होती. कुठली? कंटाळलेली पोरं होती. आणि म्हटले, झोपाकडे आता. झोपली पोरं, एक एक बाकडा असे निवांत झोपी गेले. 12-12:30ला त्याच्यातल्या एक जणाला जाग आली. कुठपर्यंत पोचलोय बघा तरी म्हणे. त्याने असे खिडकी असे वर घेतले आणि बाहेर पाहिलं. तिथं लिहिलेलं होतं, छत्रपती शिवाजी टर्मिनस. अरे म्हणे, व्हिटीच आहे. त्याने दुसऱ्याला सांगितलं, अरे व्हिटीच, तुझी झोप गेलेली नाही म्हणे अजून, मी पाहतो. मी त्यानं पाहिलं, व्हिटीच. शेवटी जो चतुर होता ना, कंसात, हा कंसातलं ध्यानात ठेवायचं. त्यानं सांगितलं, मी पाहतो म्हणे. त्यानं अशी खिडकी उघडली, पाहिलं बाहेर
तर छत्रपती शिवाजी टर्मिनस कसं शक्य आहे म्हणे, 12-12:30 वाजल्या, किमान ही गाडी आता मनमाडला तरी काय व्हायला पाहिजे, पोचायला पाहिजे. आणि म्हणून त्याने त्या बाहेरच्या कुलीला विचारलं, तो आम्हालाच तो कुली त्याला विचारलं, म्हणले दादा अरे स्टेशन कोणतं आहे, म्हणे व्हीटी छत्रपती शिवाजी टर्मिनस. अरे कसं शक्य आहे म्हणे, 8:45 बसलोत म्हणे आम्ही, 9ला निघणारी गाडी आहे, अरे गाडी किमान ही मनमाडला तरी पोचायला पाहिजे. त्या कुलीने सांगितलं, म्हटले गाडी पोचली, म्हटले मनमाडला, गाडी पोचली मनमाडला. अरे म्हटले मग आम्ही कशी काय इथंच, त्याचं काय झालं म्हणे, पोरानो तुम्हाला माहिती नाही, पोरानो तुम्हाला माहिती नाही म्हणे, या डब्यामध्ये साप शिरला होता म्हणे, आणि त्यामुळं म्हटले या डब्याचं कनेक्शन सोडून ठेवलंय, गाडी केव्हाच गेली म्हणे, गाडी गेली म्हणे. माझा दृष्टांत संपलाय, फारसा तो महत्वाचा नाही. मला वाटतं घरी जाताना एवढंच ध्यानात ठेवू नका म्हणजे बरं. मुद्दा माझा इतकाच आहे, चातुर्य असलेली माणसं यशस्वी होतीलच असं नाही, ते विटेतच थांबले. आणि चारित्र्य शुद्ध असलेले भोळे भाबडे बिचारे S4 S3 मध्ये बसून आले मनमाडला. माझा मुद्दा इतकाच आहे दादानो, एखाद्या वेळेस जीवनात चतुराई नसली तरी चालेल, थोडा अभ्यास कमी असला तरी चालेल, पण जीवन शुद्ध असलं पाहिजे, चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे, त्याच्यात तडजोड होता कामा नाही. आपलं वागणं व्यवस्थित असलं पाहिजे, अंतःकरण पवित्र असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. भक्तीच्या क्षेत्रात भाव अत्यंत महत्वाचा आहे. इतिहास आहे महाराज, इतिहास आहे. त्या शबरीला मातंग ऋषीने सांगितलं तुला रामप्रभू भेट देतील, आणि मग ती रामप्रभूची वाट पाहते. रामप्रभू शोधत शोधत विचारत विचारत शबरीच्या आश्रमात चालले. ऐका, रामप्रभूने मोठ्या मोठ्या लोकांना विचारलं, श्री 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 108 महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, ऋषी, महर्षी, अशा मोठ्या मोठ्या लोकांना विचारलं. रामप्रभूने काय विचारलं, शबरीचा आश्रम कुठं आहे सांगा ना, शबरीचा आश्रम कुठं आहे सांगा ना. ते लोक म्हणाले काय शबरी शबरी करता हो, आमच्या आश्रमात थांबा, 3.5 कोटीचा आहे आश्रम. आश्रम ऐका, प्रभू म्हणायचे नाही मला शबरीच्या आश्रमात जायचंय. ते म्हणायचे अहो काय शबरी शबरी करतो, आमची पंचदशी तयार आहे, वृत्ती प्रभाकर झालेला आहे, चित्सुकी तयार आहे, विचारसागर पाठ आहे, त्या शबरीचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही. ऐका ओ, रामाने उत्तर काय दिलं, थोडा वैद्य बाबा आठवले म्हणून सांगतो. प्रातस्मरणीय मृदंग महर्षी गुरुदेव वैद्य बाबा, त्यांची भाषा सांगतो. ते म्हणायचे पंचदशी तयार आहे, वरती परभाकर झालेला आहे, वृत्ती नाही म्हणायचे, वरती परभाकर झालेला आहे, विचार सागर म्हणायचे, विचार नाही म्हणायचे, गमतीने म्हणायचे. काय शबरी शबरी करतात, तिचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही. त्यावेळेस रामाने त्यांना उत्तर दिलंय, कोणाचं किती पाठ असतं याच्याकडे माझी पाठ असते. तुमचं पाठ किती असतं नाही मला माहिती. ओवी देतो आता. ज्ञानोबाराय बोलतात, तैसा चित्ती अहंते ठावो, जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐशेनी कोडी एक जन्म जावो, परिण पविजेची माते. थोडक्यात रामप्रभू शबरीकडे येतात आणि शबरीला भेट देतात. तुम्ही जागेत मला उत्तर एवढंच द्या, शबरीची विद्वत्ता पाहून, शबरीची गुणवत्ता पाहून, शबरीची स्वच्छता पाहून रामप्रभू शबरीला भेटतात का शबरीचा भाव पाहून भेटतात? बोला, भाव पाहून. म्हणजे आतापर्यंतच्या व्याख्यानातून हे सिद्ध झालं की परमात्मा अंतरीची घेतो गोडी,
जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आत्तापर्यंतच्या व्याख्यानाचा भाव इतकाच आहे, भक्तीमध्ये परमार्थामध्ये शुद्ध सात्विक निर्मळ पवित्र भाव अत्यंत महत्वाचा आहे. परमार्थाच्या क्षेत्रात असे अनेक भाव आहेत, त्यापैकी एक सर्वोत्कृष्ट सर्वोच्च भाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. तो कोणता भाव आपल्या जीवनात प्राप्त झाला पाहिजे याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. जिकडे पहावे तिकडे देव, जिकडे पाहे 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 तिकडे देव. ऐसा भाव दे काही, ऐसा भाव दे काही, काय केलो एक देसी, ऐसा भाव दे काही, ऐसा भाव दे काही, काय केलो एक दासी, काय केलो जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाकडे देवाच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. लक्ष द्या, काय मागितलंय? जिकडे पाहे तिकडे देव. तुकोबाराय सांगतात, मी पाहिल तिकडं मला देव दिसला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे मी पाहिल ती व्यक्ती, पाहिल ती वस्तू, पाहिल तो पदार्थ, मला व्यक्ती वस्तू पदार्थ म्हणून न दिसता मला ती व्यक्ती वस्तू पदार्थ सगळं देव दिसलं पाहिजे. थोडं जागं व्हायचं, लक्ष नीट द्यायचं. म्हणजे जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. या पहिल्या चरणातून तुकोबारायाने आपण पाहिल ते बदललं पाहिजे का मी बदललं पाहिजे? काय मागितले बोला. हा बरोबर, मी बदललं पाहिजे हे मागितलेलं आहे.
जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. या पहिल्या चरणातून तुकोबारायाने समोरच्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय का आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय? आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. या चरणातून तुकोबारायाने बाहेरचा बदल झाला पाहिजे हे मागितलंय का आतून बदल झाला पाहिजे हे मागितलंय? आतून बदल झाला पाहिजे हे मागितलंय. आणि बघुरे गुरुजी इतकी करेक्ट उत्तर यांनी दिलेली आहेत, काय मला बोलवायची गरज आहे होईत? किती तुम्हाला सगळंच कळतंय, प्रश्नच नाही, वादच नाही. तिने उत्तर दिली बघा, किती उत्तर छान दिली. पहिलं उत्तर दिलं मी बदललं पाहिजे, दुसरं उत्तर दिलं आपण बदललं पाहिजे, आणि तिसरं उत्तर दिलं आतून बदललं पाहिजे. ऐका ऐका, परमार्थ म्हणजे काय? असं काय इकडचा डोंगर उचलून इकडं नेऊन ठेवायचं असतो ना, असं नसतं. परमार्थ म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मी आपण आणि आतून बदललं पाहिजे त्याला परमार्थ म्हणतात. या मंडपात इथं यायचंय कशाला? मी बदलण्यासाठी, आपण बदलण्यासाठी आणि आतून बदलण्यासाठी. त्याच्यासाठी इथं यायचंय. तुम्ही जागे आहेत, सुरू अजून तरी लक्ष आहे तुमचं. खरं सांगा, खरं सांगा, आपली नेहमीची अपेक्षा समोरच्यानं बदललं पाहिजे अशी असते का आपण बदललं पाहिजे अशी असते? समोरच्यानं बदललं पाहिजे. आपण नेहमी करता असंच म्हणत असतो, त्यानं माझ्याशी असं करायला पाहिजे, असं का केलं? बरोबर, आपण नेहमी हेच म्हणत असतो, त्यानं मला असं म्हणावं का, त्याला हे पटलं का. आणि मी म्हणलं तू काय दिवा लावला रे? ऐका, आपण नेहमी करता तंतोतंत माप घेत असतो. कोणाचं? समोरच्याच. तुम्ही जागे आहेत म्हणून बोलतो. तुम्हाला मापच घेण्याची हौस असेल, माप घेण्याचा जास्त नादच असेल, तर माझी हात जोडून विनंती आहे, कधीतरी जीवनात स्वतःच माप घ्यायला शिका. आपलं माप घ्या. अरे 35 वर्ष झालं गळ्यात तुळशीची माळ घातली आहे. किती? 35 वर्ष झालं. अजून सुद्धा तंबाखू खाऊन पिचकारे हाणायचा उद्योग चालूच आहे. काय माप घ्यायचं नसतं का स्वतःच? काय परिवर्तन झालं पाहिजे का नाही? दादानो, माझी विनंती आहे, या मंडपात परिवर्तनासाठी यायचंय, या मंडपात बदल करण्यासाठी यायचंय. आणि राजानो, जर बदलच होत नसेल, आपलं वागणंच बदलत नसेल, तर उपयोग काय हो? कधीतरी या गोष्टीचा जरा थोडा अभ्यास करा. अर्थ इतकाच आहे, जिकडे पाहे तिकडे देव. मी पाहिल तिकडं देव दिसावं असा तुम्ही मला काय द्या? भाव द्या. मग जरा ऐका, मग जिकडे पाहिल तिकडं देव दिसावं असा तुम्ही मला भाव द्या. ही तुकोबारायाची भाषा आहे. याचाच अर्थ स्पष्ट सिद्ध होतोय. पाहिल ती वस्तू देव दिसली पाहिजे. मग ती वस्तू बदलायची का आपण बदलायचंय? आपण बदलायचे दादानो. जग बदलत नसतं, जग बदलायला येत नसतं. ऐका जरा, सगळं जग देव दिसावं असं वाटत असेल तर त्याला पर्याय एकच आहे, आपण देव झालं पाहिजे. जगावघे देव मुख्य उपदेशाची ठेव. पण हे कधी? आधी आपण या नाशी तरी उतरी एकशी. किंवा तुकोबारायाचं चरण सांगतो, होईल अंगे देव झाला जो आपण तयासी हे जन अवघे देव. तयासी हे जन अवघे देव. अवघे
अवघे होईल अंगे देव झाला जो आपण तयाशी हे जन अवघे देव. दादानो ऐका, संपूर्ण जग देव दिसावं असं वाटत असेल तर पर्याय एकच आहे. कोणता? आपण देव बनायचं. संपलं. संपूर्ण जग तुम्ही बदलू शकत नाही. पण देव व्हावा असं जर वाटत असेल जग, तर मग आपण देव झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही नाही जगात, हे बघा, जगात बदल, जगामध्ये तात्पुरता बदल जे करतं त्याला विज्ञान म्हणा. जगात तात्पुरता बदल जे करतं त्याला विज्ञान म्हणा. आणि हृदयात कायमचं परिवर्तन जे करतं त्याला अध्यात्म म्हणा. अध्यात्म म्हणा. ज्याच्यामध्ये शोध असतो त्याला विज्ञान म्हणा. ज्याच्यात बोध असतो त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यात प्रसिद्धी असते त्याला विज्ञान म्हणा. ज्याच्यात सिद्धी असते त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यात उपकरणाला महत्व दिलं जातं त्याला विज्ञान म्हणा. आणि ज्याच्यात अंतकरणाला महत्व दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यामध्ये प्रयोगाकडे लक्ष दिलं जातं त्याला विज्ञान म्हणा. आणि ज्याच्यात साधनेकडे लक्ष दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यात समस्या वाढतात, अडचण आहे का? ज्याच्यात समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणा. विज्ञान पटलं नाही का तुम्हाला? हे बघा, आता ही मोबाईल नावाची डबी आहे, याच्यामुळं समस्या वाढल्या का कमी झाल्या? बोला ना. अरे मोबाईलमुळं समस्या वाढल्या का कमी झाल्या? समस्या वाढल्या का कमी झाल्या? 100% वाढल्या ना. मग आता जाताना सगळेजण इथं मोबाईल ठेवून जा. महाराज, सरपंच, एखाद्या वेळेस लोक श्वास घ्यायचा विसरतील पण मोबाईल विसरत नाही. तो काय कमाल आहे हो, काय प्रेम आहे हो त्याच्यावर. ज्याच्यामुळं समस्या वाढल्या त्याला विज्ञान म्हणा. आणि ज्यामुळं समस्या सुटल्या त्याला अध्यात्म म्हणा. शेवटचा बदल देतो. ज्याच्यात तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणा. ज्याच्यात तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणा. आणि ज्याच्यात तप आणि शिलावर भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणा. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे राजानो, सगळं जग आपण बदलू शकत नाही. आणि सगळं जग बदलावं ही तर काय आहे? अभंगातली इच्छा आहे. जग अवघे देव, किंवा जिकडे पाहे तिकडे देव. आणि जग तर आपण नाही. काय काय बदलणार हो तुम्ही? काय बदलणार? बदलून बदलून काय नाही बदलू शकत. काय झालं, एक वेळेस बिरबल आणि बादशाह दोघं फिरायला निघाले. फिरता फिरता बादशाहच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. बादशाहनं बिरबलला सांगितलं, बिरबल, हे आपलं सगळं नगर हिरवं झालं पाहिजे. नगर म्हणजे अहिल्यानगर नव्हे, शहर. शहर हिरवं झालं पाहिजे. आता बादशाहचा आदेश आहे. बिरबलनं सांगितलं, जी सरकार. कलरची कंपनी बोलावली, गावाला हिरवा कलर देऊन काढला. फिरायला निघाले. समोरून म्हशी येऊ लागल्या. म्हशी कळतात का नाही तुला? म्हशी तांबडे असतात का गुलाबी असतात रे म्हशी? हे बोल ना. काळे असतात. बर, समोरून म्हशी येत होत्या. बादशाहनं सांगितलं बिरबलला, बिरबल, इनको भी हरा करो. दिला म्हशीला बी कलर दिला. फिरायला निघाले. समोरून माणसं येत होती. माणसं तांबडी असतात का गुलाबी असतात माणसं? बोल ना. माणसं गोरी नसतात का? चला, काळी गोरी असतात. चला, समोरून माणसं येत होते. बादशाहनं सांगितलं बिरबलला, बिरबल, इनको भी हरा करो. दिला माणसाला बी कलर. बरं, कीर्तनात का वेळ लागत नाही कलर द्यायला? मग काय, जिकडे पाहे तिकडे हिरवेच हिरवे, सगळं हिरवच. ऐका, पाहता पाहता कस काय बादशाचं लक्ष आकाशाकडे गेलं कोणास ठाऊक. आणि बादशाहनं बिरबलला सांगितलं, बिरबल, इनको भी हरा करो.
मग मात्र बिरबलला घाम फुटला. आतापर्यंत ठीक होतं, कलरची कंपनी बोलवायची आणि कलर द्यायचा. आता कलर द्यायचा आहे कशाला, आणि हा कशाला, कसा कलर द्यायचा. बिरबल काय असतं बघा, मोठ्या माणसाला, ए दादा, मोठ्या माणसाला कधी लहर येईल हे सांगता येत नाही, आणि कोणती लहर येईल हे सांगता येत नाही. 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता 2016. खरं सांगा गड्या, स्वप्न तरी होतं का. आणि मग कसं, म्हणून माझी विनंती आहे सुरेगावकरांना, जर 500-500च्या जास्तच नोटा साठवलेल्या असतील तर पटकन सप्त्याला देऊन टाका. मोदीजींना कधी लहर येईल सांगता येत नाही. आता काही लोक म्हणतील बाबा आम्ही पहिल्याच दिवशी दिलेत, असं काय म्हणतील. त्यांना माझी विनंती आहे, मग माझ्याकडे द्या, संस्थेला घेऊन जातो, काय अडचण काय. लक्ष द्या, ऐका ऐका. तर काय काय चाललं होतं. मोठ्या माणसाला कधी लहर येईल हे सांगता येत नाही. अशीच एकदा बादशाला लहर आली हो, आणि बादशाह बिरबलला म्हणाला, बिरबल हमारा रामायण बनाव. काय रामायण. आता रामायण कोणाचं हो, म्हणा की रामाचं. रामायण कोणाचं, रामाचं. बादशाचं कुठं रामायण असतं का सांगा. पण सत्ते पुढं शहाणपण चालत नाही. हमारा रामायण बनाव. रामायण कोणाचं, रामाचं. बादशाचं कुठं रामायण असतं माझ्याकडे बघा. रामायण, रामायण रामाचंच ना हो. ऐका ऐका, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. ए लक्ष द्या, जाऊ दे, त्याला काहीच करू नका, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही माझ्याकडे बघा. रामायण कोणाचं, रामाचं. काही काही लोकांना मागे 14-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गुरुजी, काही लोकांना लहर आली होती, त्यांनी स्वतःच रामायण लिहायला सुरू केलं होतं. आता पुढं काही दिवसांनी त्यांचं महाभारत झालं, हा भाग सोडून द्या. नाही समजलं का, नाही कळलं. मागच्या लोकांना काय कळलं असेल कोणास ठाऊक, तुम्ही सांगा त्यांना नंतर. म्हणून एक वाक्य सांगतो ऐका. नक्कल करून कधी अक्कल येत नसते हे ध्यानात ठेवा. अरे राम ते रामच, अरे रामायण रामाचंच, काय दुसऱ्याचं रामायण असतं का. ऐका, पण आता काय करता, सत्य पुढे शानपण चालत नाही. हमारा रामायण बनाव. बिरबलनं सांगितलं ठीक आहे सरकार, पण सरकार त्याकरता खर्च जास्त येईल. म्हणजे किती, 3 कोटी रुपये मंजूर. सरकार पण त्याकरता वेळ जास्त लागेल. म्हणजे किती, 3 महिने रजा पाहिजे, मंजूर. काय असतं, मंजूर करण्याचा एक मोसम असतो की जो सध्या चालू आहे. जाऊ दे, आता मी त्याच्या खोलात शिरत नाही, सरपंच आहे तिथं, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. चला आपलं पुढचं बोलतो. झालं मंजूर. बिरबलनं 3 महिन्याची रजा घेतली, 3 कोटी रुपये घेतले, आणि सहकुटुंब बाहेरच्या देशाची विमानाची तिकीट काढली, इंडिगो सोडून. अरे ते मध्ये इंडिगोचं लय बंद पडलं होतं ना. काय गेला बिरबल फिरायला, काय तो बिरबल थेट सेकंड डोसलाच परत आला. नाही कळलं, 84 दिवसानंतर दुसरा डोस नव्हता का ते कोरोनाचा, ते सेकंड डोसलाच आला. बादशाहनं सगळा दरबार भरवला, सगळे प्रधानमंत्री, सगळे प्रधान सचिव, मंत्रिमंडळ, जनता दरबार भरवला. बिरबलला दरबारात हजर केलं आणि बिरबलला विचारलं, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण. आता सांगा यानं किती कांड लिहिली होती. बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड, किती झाली मोजलीच नाही का. बर ऐका ऐका, काहीच लिहिलं नव्हतं याच्यातलं. का लिहिलं नव्हतं, अरे बादशाचं कुठं रामायण असतं का, मग कसं काय लिहायचं. हमारा रामायण बनव. विचारलं बिरबलला बादशाहनं, बिरबल कहा तक आया है हमारा रामायण. आता तेवढ्या भर सुबेत विचारलं. बिरबलनं हे उत्तर, आता बिरबलच आहे, बिरबलनं उत्तर दिलं, थोड़ा अधूरा है. बोले क्या अधूरा है. बादशाहनं विचारलं,
क्या अधुरा है? बिरबलने सांगितलं, सरकार, मातोश्री सीते का अपहरण रावण ने किया था, अपने बेगम साहब का अपहरण किसने किया है ओ बता दो, ओ लिखा नहीं का है? बादशाह म्हटला, छोड़ दो हमारा रामायण. बिरबल म्हटला, छोड़ दो तर छोड़ दो. लिहिलंयच कुणी? फार अवघड असतं. मोठ्या माणसाला कधी लहर येईल, कोणती लहर येईल सांगता येत नाही. 4-6 महिने निघून गेल्यानंतर अशीच पुन्हा एकदा बादशाला लहर आली. बादशाला वाटलं रामायणात नाही जुळलं,